नमस्कार, जय भीम. मी डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. काल दसऱ्याचा कार्यक्रम झाला नागपूरला. लाखोच्या संख्येत लोक उपस्थित होते आणि देश विदेशातील अनेक पाहुणे काल दीक्षाभूमीवरती त्यांचं आगमन झालं. वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या याच्यातील म्हणजे वेगवेगळ्या फील्डमधले लोक त्यांनी आपली हजेरी लावली. दीक्षाभूमीवर एक त्यांचा रेग्युलर जो प्रोग्राम होत असतो अनेक वर्षापासून, त्याच्यात थोडासा पॉलिटिकल लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होतात आणि एकीकडे रिलिजियस लोक होतात. दोन्हीकडे एक दुसऱ्याला एक्सचेंज होत असते असं सांगणं अवघड आहे की तिकडचे लोक इकडे, इकडचे लोक तिकडे, असं काय नाही आहे. सर्व चारीकडे मोठमोठ्याला स्क्रीन लागलेले असतात आणि त्याच्यामुळं सर्व लोकांना सर्व आस्वाद मिळतो. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून देवेंद्र फडणवीस होते आणि नितीन गडकरी होते. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि गडकरी साहेब रोड आणि ट्रान्सपोर्टचे केंद्रीय मंत्री आहेत. दोघांनी दीक्षाभूमीला अनेक वर्षापासून रेग्युलरली, मला आठवते की 10-12 वर्षापासून ते सातत्यानं येत आहेत आणि त्यांचं योगदान सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये दीक्षाभूमीत आहे. एक फार चांगलं आहे की जरी ते त्यांची लाईन वेगळी असली, BJPची लाईन वेगळी असली, परंतु दीक्षाभूमी ही मात्र सर्वांसाठी जवळची झालेली आहे. कारण कुठलेही लोक असो, तिथे सर्व धर्मीय लोक आले की आपापल्या लोकांना तिथे दीक्षाभूमीला घेऊन येतात लोक. मग त्याच्यामध्ये कुठल्या जाती धर्माचे नाही आहे, परंतु नागपुरात आलेला प्रत्येक माणूस हा दीक्षाभूमीला भेट देत असतो आणि त्याच्यामुळे त्या दीक्षाभूमीचं पावित्र्य एक वेगळं आहे. लोकांना आनंद होतो. तर जसं RSSकडे काही लोक जात असतात की बाबा RSSचं एवढं मोठं हेडक्वार्टर आहे, तर त्याच्यामुळे अनेक लोक तिथे भेटी देत असतात. तसंच ते दीक्षाभूमीचं पण आहे आणि त्याचं वेगळं पावित्र्य आहे. आज मुख्य कार्यक्रमामध्ये गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की बाबा आम्ही अनेक वर्षापासून तिथे एवढा प्रोजेक्ट आणला, एवढे पैसे दिले. ठीक आहे, काही पैसे म्हणजे काय त्यांच्या पार्टीज फंडातला नाही आहे, सरकारी योजनातला पैसा होता आणि दीक्षाभूमी एक ते देव न देव, परंतु त्याचं ऐतिहासिक महत्त्व काही कमी होणार नाही आहे. कारण बाबासाहेबांनी तिथे दीक्षांत समारंभ एक मोठा म्हणजे रिजनरेशन ऑफ बुद्धिझम, म्हणजे बुद्धिझमला एक मोठ्या प्रमाणामध्ये रिजनरेट केलं त्यांनी, तिथे पुनर्स्थापित केलं. या देशात बुद्धिझमला पुनर्स्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्याच्यामुळे तिथे कोणी करो मदत नाही, इवन तिथे काही असलं नसलं तरी लाखोच्या संख्येमध्ये तिथे लोक येणारच. आधी येत होते, स्तूप होती की नाही. आता त्याच्यात सेकंड फेजमधले त्यांनी सुरुवात केलेली आहे की जी पहिली फेज म्हणजे आता दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरणपर्यंत ही पहिली फेज. आता सेकंड फेज म्हणजे त्याच्या डेकोरेशनच्या संबंधात आहेत. वेगवेगळे 4 दरवाजे लावणं, मोठं गार्डनिंग करणं, एक मोठा तिथे एक शो होईल, शेकडो लोक तिथे बसतील आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक क्लिप्स तिथे दाखवल्या जातील. अशा पद्धतीचा एक मोठा कार्यक्रम तिथे करण्याचं आयोजलेलं आहे. चांगली बाब आहे. बाबासाहेबांची एवढी मोठी जर तिथे लाखो लोक येणारे असतात आणि त्यांच्यासाठी जर एवढी मेजवानी मिळाली तर त्याच्यासाठी काही दुसरं हे नाही आहे आणि जगातले लोक तिथे निश्चितच अट्रॅक्ट होतील आणि टुरिझमला एक मोठ्या प्रमाणामध्ये एक वाव मिळेल असं मला वाटते. चला, आजचा दसऱ्याचा कार्यक्रमात सर्व लोकांनी एन्जॉय केलेले आणि कुठेही सर्वीकडे काल आल्हादजनक वातावरण होतं. आम्ही जिथे जिथे गेलो अनेक लोक म्हणजे आमच्या घरी आम्ही वेगवेगळ्या स्टॉलवरती जाऊन तिथे त्यांच्यासोबत मनोरंजन करत असतो, म्हणजे त्यांच्यासोबत पार्टिसिपेट करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि आम्हाला आनंद होतो. नागपुरात अनेक लोक त्याच्यात आम्ही भागीदारी असतो. अनेक विहारामध्ये आम्ही 1-2 विहारामध्ये आमचं नाश्ते विश्ते जेवण बिवण असंच होऊन जाते. त्याच्यामुळं काही इश्यू नसतो. आज एक देश विदेशातील आपण आता महत्त्वाच्या थोड्या घडामोडीकडे बघूया. 29-30 तारखेला महाराष्ट्रावरच्या निकालावरती आहे. लगेच त्याच्यानंतर हिडनबर्गच्या रिपोर्टवरती काही नवीन खुलासे झालेले आहेत. हिडनबर्गचा रिपोर्ट आणि अडाणीवरती लावलेले केसेस ह्या सुप्रीम कोर्टाच्या समोर चंद्रचूडच्या बेंचसमोर लागलेले आहेत. यात नवीन खुलासे आलेले आहेत
आणि ते खुलास्यामुळे त्या लोकांना अत्यंत आता अडाणीची पोझिशन अत्यंत थोडी हे झालेली आहे, म्हणजे फार डेलिकेट झालेली आहे. त्यांच्यावरती कशा पद्धतीने तो पैसा दुबई आणि मिडल ईस्टमधनं पुन्हा परत होता आणि हा पैसा अडाणीचाच पैसा जो ब्लॅक मनी हा कसा बाहेर जात होता आणि तो कोणत्या मार्गाने बाहेर येत होता, इथे येत होता भारतात, याच्यावरती सुंदरसे काही अनेक सारे डॉक्युमेंट्स होते. वारंवार ईडीला सुप्रीम कोर्टाने विचारलं की बाबा त्याच्यातले हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत याच्याबद्दल तुमची कुठले रिपोर्ट्स आहेत तुमचे सांगा याच्यावरती. परंतु सातत्यानं ईडी सांगते आहे की बा आम्हाला बाहेरून काही रिपोर्ट मिळत नाही आहे, आम्ही असंही झालेलं आहोत. आणि एवढं असूनही आजपर्यंत त्यांनी ते डॉक्युमेंट सुप्रीम कोर्टात जोडलेले नाहीत. परंतु तेच डॉक्युमेंट मात्र अनेक पत्रकारांच्या जवळ अवेलेबल आहेत, कारण ते डॉक्युमेंट ओपन केलेले आहेत. हिडनबर्गनी ते ओपन झाल्यामुळे अनेक लोकांना त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. आता पुन्हा अडचण येईल की जे काही डॉक्युमेंट्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचं पुन्हा ॲफिडेविट करतील किंवा चंद्रचूडच्या बेंचसमोर ॲडिशनल डॉक्युमेंट म्हणून बाहेरचे लोक लावतील, पिटिशनर लावतील किंवा अनेक लोक लावण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पुन्हा आणि या इलेक्शनचा पिरियड आहे, याच्यामध्ये मोदी, शहा आणि अडाणी ह्या तिघांना आणि RSS ह्यांची पोझिशन फार खराब होणार आहे. आणि एकीकडे आता इलेक्शनचा माहोल आहे, सर्वीकडे 5ही स्टेटमध्ये एक इलेक्शन आहे आता लगेच 3 तारखेपासनं. आणि हे सर्व वातावरण अशा पद्धतीचं झाल्यामुळे BJPला सर्वीकडनं चारीकडे प्रेशर आलेलं आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की यापूर्वी सर्व गव्हर्नमेंट यंत्रणेला मोदी सरकारने या प्रचार मोहिमेत लावलेलं आहे आणि त्याचा निषेध सर्वीकडे होत आहे. परंतु बोलून कोणत्याही डिपार्टमेंटला आलेलं वरून वरिष्ठाचं पत्र त्याचा निषेध नाही करतायत. त्यांना फॉलो करावं लागेल, नाही तर त्यांचं डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसेल आणि त्यांना डिसमिसल होईल किंवा त्यांना अजून कुठल्या तरी कारवाईच्या अंतर्गत त्याला जावं लागेल. परंतु कोणी अधिकारी इवन IAS अधिकाऱ्यापासून त्या सर्वांना त्यांनी कामाला लावलेलं आहे आणि पक्षाच्या ह्याच्यात आणि तिथे सेल्फी काढा आणि तिथे मोदींचा फोटो लावा अशा पद्धतीच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामुळे हे करणार आहे, म्हणजे व्यथा निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना असं वाटलं की हे सरकारी काम सोडून द्यायचं आणि त्या कामावरती राहिल्याने अनेक लोकांचं हे होईल, म्हणजे डिस्टर्ब झालेलं आहे पूर्ण सिच्युएशन, ब्युरोक्रेसी डिस्टर्ब झालेली आहे. चला तर बघूया, आज आपण बुद्धाच्या एका इन्सिडन्सबद्दल मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधी सिद्धार्थ राजकुमार होते आणि राजकुमार असताना तिथे एक मोठं गणिकांचं एक मोठं महाल होता त्यांच्याच राज्यात. आणि एक दिवस कुठल्या ना कुठल्या कारणाने सिद्धार्थ तिथे जातो. सिद्धार्थ तिथे त्याच्या शेजारी एक घटना घडलेली असते की त्याच्या शेजारच्या राज्यातनं एक बलदेव नावाचा एक तिथला राजदूत येतो आणि काही मॅसेजेस घेऊन त्या राजाला देत असतो. परंतु त्याला गुप्तचर म्हणून त्याला पकडतात आणि त्याला बंद करतात. काहीतरी खोट्या याच्यावरती त्याच्या झालेलं असतं. ज्यावेळेस त्याला तो येतो आणि तिथे तो आपलं हे करत असतो तर तिथे गणिका असते. गणिका म्हणजे ज्या वेश्यालयामध्ये असणाऱ्या त्या गणिका असतात. एक अत्यंत सुंदर गणिका, तिच्यावरती त्याचं बलदेवचं तिच्यावरती प्रेम होतं आहे. तिचं नाव उर्मिला असते आणि उर्मिलेला तो पाहिल्यानंतर त्या दोघांचं एका दुसऱ्यावरती इतकं प्रेम होतं आहे आणि बलदेव म्हणतो की मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आता बलदेव पाहिला तर तो जेलमध्ये आणि उर्मिला ती त्या अवस्थेमध्ये असते आणि तिथे मग सर्व हा इतका संवाद झाल्याच्या नंतर ही गोष्ट सिद्धार्थाकडे जाते. सिद्धार्थ त्या दोघांची बाजू ऐकते आणि त्यांना दोघांना विचारतो की तुम्ही खरोखर लग्न करणार आहात काय. आणि ते म्हणतात की ठीक आहे, मग जर तुम्ही लग्न खरोखर करत असाल तर मी तुम्हाला मदत करतो म्हणून सिद्धार्थ त्यांना आश्वासन देतो. बलदेवकडे जातो, बलदेवला सांगतो आणि बलदेव आणि ह्या सर्वांना दोघांना हे करून आणि त्या दिवशी तिथे मोठा एक उत्सव होतो आणि तिथे लग्न सोहळा तिथे संपन्न होतो. उर्मिला आणि बलदेवचं लग्न पाहून तिथे जेवढ्या गणिका असतात त्या रडतात. त्या म्हणतात की आज पहिल्यांदा या देशात इथे आज आम्ही असा दिवस बघतो आहे की आजपर्यंत तिथे फक्त बाजार राहतो,
परंतु आज कुठल्या तरी एखाद्या पारिवारिक एक सोहळा होतो आहे, एक आमच्या गणिकेला कोणातरी एका मोठ्या याच्यासोबत त्याचं लग्न होतं आहे आणि सिद्धार्थसारखा माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, एक मोठा राजकुमार इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामुळे सर्व गणिका त्याच्यावरती खूप खूप म्हणजे आभारी हे होतात. मधल्या पिरियडमध्ये असंही आहे की ज्यावेळेस तो बलदेवकडे जातो आणि त्यावेळेस तिथे राजा शुद्धोधन आणि हे सर्व येत असतात, त्याच्यात वार्तालाप होतो आहे आणि तो म्हणतो आहे की सिद्धार्थावरती बलदेवने अटॅक केला होता, ही बाब दुर्योधनाला पचत नाही. तो म्हणतो की याला मृत्यूदंडाचीच सजा असली पाहिजे आणि तो म्हणतो की ठीक आहे, बाजूच्या देशातला विरुद्ध असल्यामुळे तुम्ही त्याला आपल्या याच्यामध्ये जर केलं तर आपले पूर्ण संबंध खराब होतील, त्यामुळे आपल्यामध्ये युद्ध होऊ शकेल, तर त्याच्यामुळे तुम्ही त्या विरुद्ध दिशेत त्याच्यात घेऊन जा आणि ज्यावेळेस आपली मगधची बॉर्डर आपली मगधच्या बॉर्डरमध्ये तो त्या दुसऱ्या बॉर्डरमध्ये ज्यावेळेस जाईल त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या आधीच त्याला मारा, अशा पद्धतीच्या सूचना देतो. ही बाब सिद्धार्थाच्या लक्षात येते आणि सिद्धार्थाने ते लग्न करून त्या दोघांनाही बलदेवला आणि नववधूला ते दोघेही घेऊन जातात आणि त्यावेळेस त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ला होत असतो आणि त्याच्यातनं ते त्यांना वाचवून तो तिकडे त्यांना देतो. अत्यंत निर्भीडपणे इतका जिथे गणिकांचं तिथे एवढं मोठं हे असताना सिद्धार्थ त्यांना आपल्या पोरीसारखा आपल्या बहिणीसारखा सांभाळून तिथपर्यंत नेतो. म्हणजे हे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की सिद्धार्थ ज्यावेळेस राजकुमार असताना त्याचं बिहेवियर कसं होतं, तो वागत कसा होता, काय होतं, हे सर्वच्या सर्व फार गांभीर्यानं आहे. आपण बघूया एक छोटीशी क्लिप बुद्धा सिरियलमधली. बलदेव, कौशल का राजदूत, ये यहाँ क्यों अनुज? राजदूत नहीं, गुप्तचर है ये। महाराज, मैं कोई गुप्तचर नहीं हूं, यह आरोप झूठा है। इसने युवराज सिद्धार्थ पर आक्रमण किया था, तो ये अब तक जीवित कैसे है? ऐसे ही, बस ऐसे ही एक ही बार में इसका सर धड़ से अलग करना चाहता था, परंतु युवराज सिद्धार्थ ने राजनीति का पाठ पढ़ाकर मुझे रोक दिया। कहने लगे कि आपकी आज्ञा के बिना मैं इसे मार नहीं सकता। उन्होंने इसे अभय वचन दिया। सिद्धार्थ ने? जी भाई महाराज। महाराज, युवराज सिद्धार्थ पधार रहे हैं। अच्छा हुआ महाराज, आप मुझे यहीं मिल गए। मैं बलदेव को ले जाने आया हूं। क्या बलदेव ने तुम पर आक्रमण किया था? जी महाराज, पर वो इसकी भूल थी। इसे भ्रम था कि भ्रम तो हमें हुआ कि इसे हम राजदूत समझ बैठे। कौशल राज्य की मोहर लगा आमंत्रण लेकर आए थे। गुप्तचर हो या राजदूत, प्रश्न केवल इतना है कि इसने युवराज पर आक्रमण किया और वो अभी तक जीवित है, इसे मृत्युदंड क्यों नहीं दिया गया? क्षमा महाराज, पर आप दंड इसे नहीं कपिलवस्तु की प्रजा को देंगे। अर्थात एक देश के राजदूत की दूसरे देश में मृत्यु हो जाए तो युद्ध की संभावनाएं बढ़ जाती हैं, और फिर चाहे युद्ध सत्य के लिए हो या असत्य के लिए, होती हानि ही है महाराज। तुम्हें मुक्त किया जाता है। क्षमा कीजिएगा महाराज, ये कैसा पुत्र प्रेम है जो आपने युवराज के कहने पर कौशल राज्य के गुप्तचर को मुक्त कर दिया? न जाने
कल इसका क्या परिणाम हो? अनुज, इस समय सिद्धार्थ जो चाहे उसे सहयोग करो। जैसे ही बलदेव कपिल वस्तु की सीमा के पार होगा, उसे मृत्युदंड दे दो। युवराज पर आक्रमण करने वाला जीवित नहीं रहना चाहिए। जी महाराज। पैर मेरे नहीं, बड़ों के और माता पिता के छूना। बलदेव, कौशल पहुंचते ही सारे समाज के सामने रीति रिवाज के साथ उर्मिला को अपनाना। सुखी रहो। अब मुड़ के यहाँ दोबारा कभी मत देखना। अपनी सारी स्मृतियां गंगा जी में बहा दे। युवराज, ये सब कुछ आपकी इच्छा शक्ति के कारण हुआ है। यह मंडप रोज सजते हैं, सुहाग रात रोज मनाई जाती है, किंतु विवाह आज पहली बार हुआ है। ये शहनाइयां आज पहली बार बजी है। आपको बहुत 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 धन्यवाद। अब चलो युवराज, संध्या से पहले हमें सीमा पार करना है। जैसे ही वो कौशल देश की सीमा में पहुंचे, उसे मार देना। बलदेव, यहां कपिल वस्तु की सीमा समाप्त होती है और कौशल देश की सीमा में तुम सुरक्षित होगे। चन्ना, इन्हें आगे तक छोड़ दो।
मला माहिती आहे की अत्यंत तुम्हाला आवडली असेल ते क्लिप आणि त्याच्यावरनं तुम्हाला त्याची व्याप्ती, सिद्धार्थाची व्याप्ती किती होती याच्यामुळे त्याला अंदाज आला असेल. बहुजन सौरभला काल सुट्टी होती, परंतु त्यामुळे आज पेपर हा निघाला नाही. परंतु काल महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या त्या आम्ही फ्लॅशमध्ये थोडंसं घेऊ. एक टॉप लाईनवरती आम्ही 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक मंगलकामना देऊन पेपर सुरुवात केलेली आहे. त्याच्यात मॅक्झिमम सर्व ठिकाणी आम्ही जिकडे तिकडे आंबेडकरी मुवमेंटसोबत जे कोणी मुवमेंटच्या जे असतील, ज्या लोकांनी आम्हाला जाहिराती दिल्या त्या जास्तीत जास्त आम्ही जाहिराती छापण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. पान एक संपूर्ण पद्धतीने भरून आहे. अनेक संस्थांनी, अनेक मोठमोठ्याला याच्यानी जे काही हे असतील त्याच्या सर्व बातम्या आम्ही दिलेल्या आहेत. आज पान 4वरती आम्ही सोशल मीडिया व विद्यार्थी उपयोग व दुरुपयोग विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन, सम्राट अशोकाचा पुतळा दीक्षाभूमीवर देशाला प्रेरणा देईल डॉक्टर भारती प्रभू, निष्पन्न ओबीसीनी संघटन काळाची गरज माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी हायकोर्टाचे जज आहेत आणि त्यांच्या याच्यातनं त्यांनी ओबीसीच्या संघटनाला आता गरज असल्याची हे दिलेली आहे. फार चांगली बाब आहे. माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. सुगत बुद्धविहार लोखंडे नगर येथे एक मोठा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम झाला, त्यामध्ये मी प्रत्यक्ष हजर होतो. त्याच्यानंतर पान 2वरती च्या अग्रलेखात आम्ही प्रामुख्यानं महत्त्वाचा अग्रलेख म्हणण्यापेक्षा अशोक विजयादशमी म्हणजे स्वाभिमान अशा पद्धतीचा लेख आज संध्या राजूरकर यांनी लिहिले आहे. निवासी संपादिका आहे. त्यांनी सांगितलं की नाही मी लिहील आणि त्यांनी तो सुंदर लेख लिहिला आहे. त्याच्या खाली सागर रामभाऊ तायडेंचा एक मोठा लेख आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि धम्म चळवळीचा जो काही पूर्ण इतिहास आहे त्यांनी मांडला. आमचे मित्र प्राध्यापक बुद्धराज मून यांनी धर्मांतरानंतरचा आंबेडकरी समाज हा याच्यावरती क्रमशः ते लिहित आहेत. आज त्यांचा तो एक मोठा आज आम्ही घेतलेला आहे. पान 3वरती बघूया आज आपण काय दिलेलं आहे. पान 3वरती बौद्ध धम्माचे जागतिक महत्त्व प्राध्यापक वामन शेळमाकेंचा लेख आहे. त्याच्यानंतर बुद्ध शासन आणि 22 प्रतिज्ञा याच्यावरती एक सुंदरसं श्रीराम बनसोडनी लिहिलेलं आहे. फार सुंदर आहे. दरवर्षी दीक्षाभूमीतूनच परतताना एक चांगला लेख प्रज्ञाधर ढवळे नांदेडचे आहेत, त्यांनी ते लिहिले. धर्मांतराचे काय दिले याच्यावरती विनोद सदावर्तेंचा एक सुंदर लेख आलेले. हे सर्व आज पेपर वाचनीय आहे. त्याच्यामुळे आज मी सर्वांना आग्रहाची विनंती करेल की ज्या लोकांना किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जो कोणी आम्ही PDF पाठवतो त्या सर्वांना प्रिझर्व करून ठेवा, सांभाळून ठेवा आणि नवीन पोरांना वाचण्यासाठी हे करा, त्यांना प्रमोट करा एवढं बोलतो. आणि अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचा आजचा अंक कंप्लीट केला आहे. पुनश्च भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.